यावर्षीचं नियोजन म्हणजे 2025 आणि 2026चं नियोजन आम्ही बघतोय. एकदम अफलातून आणि एकदम खतरनाक असं नियोजन आहे. गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण दोन्ही वर्षी रामनवमीचं नियोजन राष्ट्रीय श्रीराम संघाकडे असतं, म्हणजे आपले सागर भैया बेग यांच्याकडे. पण आता भरपूर चांगलं वातावरण झालेलं आहे, मुलींसाठी सेफही आहे. शिवाय इथं पोलिसांचं नियोजन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने. थँक्यू. अतिशय श्रीराम संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. तसेच या ठिकाणी नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल आणि इथं सर्व जे भाविक असतील किंवा यात्रेसाठी बघण्यासाठी असेल त्यांचं पण कौतुक करावं लागेल. एवढा आनंदात शांततेमध्ये हा माहोल आहे ना, सगळे एन्जॉय करतात. पण त्या ग्राउंडवर जास्त धूळ पण होऊ नये म्हणून खाली एकदम प्रॉपरली अशी सगळी मॅट टाकलेली आहे. काही लोकांचा असा प्रश्न होता की इथं गोंधळ होणार आहे, गडबड होणार आहे, गर्दी नसणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या स्टॉलसाठी? या एकदम शिस्तबद्ध जत्रा भरलेली आहे. एकदम हिंदुमय वातावरणात सेक्युलरपणा सोडून हिंदुमय वातावरणामध्ये रामनवमी उत्सव साजरी होतोय. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, त्यामुळे तुम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करावं लागेल. नियोजन खूप छान आहे, मागच्या वर्षीपेक्षा तर खूपच छान नियोजन आहे आणि सेफ फील होत आहे लेडीज साठी पण. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आपण आहोत श्रीरामपूरमध्ये आणि आज खास श्रीरामपूरच्या आपण रामनवमी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे. कारण काय माहिती का, चांगल्या गोष्टी कोणी दाखवत नाही, त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त आपण दाखवतो. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही दपा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर सगळ्यांना शेअर करा. तर आज आपण सगळे बघणार आहे आपली श्रीरामपूरची रामनवमी, महाराष्ट्रातली एकमेव अशी रामनवमी जी श्री रामनवमी पासून तर हनुमान जयंती पर्यंत अत्यंत भव्य दिव्यपणे साजरी होते. तर आपण आता रामनवमी बघूयात. यावर्षीचं नियोजन म्हणजे 2025 आणि 2026चं नियोजन आम्ही बघतोय. एकदम अफलातून आणि एकदम खतरनाक असं नियोजन आहे. आता हे बघा, जर तुम्ही जर एकदम नवीन युट्यूबर असाल किंवा नवीन तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर काय होतं माहिती का, तर तुम्ही गर्दीमध्ये शूट करायला घाबरता. तर लोक बघताय, बघू द्या, लोक बघणारे लोक सोडणारे. पण आपण आज माझी तळतळ फक्त एवढंच की तुम्हाला जे पण श्रीरामपूरमध्ये रामनवमीसाठी येऊ शकले नाही त्यांना आपली रामनवमी दाखवायची. कसा एकदम खतरनाक असा माहोल आहे. जे पण श्रीरामपूरकर आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की आपली रामनवमी जी आहे ती 30 राऊंडवर भरत असते. तर 30 राऊंड म्हणजे एकदम धुळीचं माहेर घर आहे, कारण की ते ग्राउंड आहे, सगळ्या पोरांना खेळण्यासाठी असतं. पण त्या ग्राउंडवर जास्त धूळ पण होऊ नये म्हणून खाली एकदम प्रॉपरली अशी सगळी मॅट टाकलेली आहे. तिथं पाय नाही, तिथंच फक्त आपण थोडंसं ते सोडलेलं, बाकी सगळीकडे मॅट टाकलेली. जेणेकरून सुद्धा म्हणजे काही पण करून आपलं जे धूळ आहे ती आपल्या लोकांना त्रास देणार नाही याची सुद्धा म्हणजे एकदम एक खतरनाक असं नियोजन आहे. म्हणजे माइंडसेट बघा किती खतरनाक आहे. म्हणजे पब्लिक बोर होऊ नये म्हणून इथं आपलं जोकर भाऊ सुद्धा आलेलं बरं का. म्हणजे तुम्ही फक्त पाहणेच नाही बघायचे, तुम्ही तुमचं डायरेक्ट पैसा वसूल नियोजन केलेलं आहे, पैसा वसूल. तर म्हणजे आम्ही आता पूर्ण सगळ्या रामनवमीमध्ये फिरतोय, पण आम्हाला असं म्हणजे दिसून आलं की बाबा मागच्या वर्षी आणि या वर्षी लोकांचा सहकुटुंब सहभाग जास्त वाढायला लागले आपल्या रामनवमीसाठी. कारण की काय होतं, लोक घाबरायचे, बाबा आपण आपल्या बायका पोरांना कसं घेऊन जायचं एवढ्या गर्दीमध्ये. पण या 2 वर्षामध्ये नियोजन एवढं अप्रतिम आहे ना, आता हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आमच्या गावकऱ्यांकडनं ऐका. तर नमस्कार सर, तुमचं नाव काय? नवनाथ भिसे. सर नवनाथ सर आपल्या सोबत आहे, त्या ताई पण आपल्या सोबत आहेत. आपण सगळ्यांना विचारू की त्यांना नियोजन आणि आपली यावेळची रामनवमी कशी वाटते. सर म्हणजे तुम्ही काय सांगाल या वर्षीच्या रामनवमीबद्दल? अतिशय रम्य परिसर आहे आणि या 30 ग्राउंडचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामनवमी. आणि इथं जे खेळणे आलेले उंच उंच लहान मुलांना मनमोहक करणारे, भुरळ घालणारे, इथलं खाद्य संस्कृती, खाद्य वस्तू खूप सुंदर आहे. धन्यवाद सर. आणि तुम्ही तुमच्या 2 परीने सुद्धा घेऊन आलेले आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? तुम्हाला घरी त्यांनी हट्ट केला असता ना की पप्पा आम्हाला घेऊन चाला म्हणून? नक्कीच. माझी ही छोटी मुलगी आहे स्वामिनी मुलगी, याचा आताच आहे ना रिझल्ट लागलेला आहे. ती कालच म्हणली ती पप्पा आपल्याला रविवारी आहे ना 30 ग्राउंडला रामनवमीच्या निमित्ताने जाणं आवश्यक आहे.
आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. काय वाटतं ताई? खूप छान ओके, तर धन्यवाद सर. पण तुम्हाला मी एकदम प्रकर्षाने सांगू इच्छितो की एवढं तुम्ही सिक्युअरली फिरू शकताय, तुम्ही एवढं बिंदास फिरू शकताय, आपले लहान मुलं इथे एन्जॉय करतात ते. तर याचं सगळं श्रेय जे आहे आपले राष्ट्रीय श्रीराम संघाला जातं, कारण की त्यांच्या नियोजनाखाली तर सगळं जे आहे सगळं देखरेख होती. त्यामुळं आपण म्हणजे तुम्ही आम्ही काय पूर्ण श्रीरामपूरकरच राष्ट्रीय श्रीराम संघाचे धन्यवाद व्यक्त करताय. अतिशय श्रीराम संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. तसेच या ठिकाणी नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल आणि इथं सर्व जे भाविक असतील किंवा यात्रेसाठी बघण्यासाठी असेल त्यांचं पण कौतुक करावं लागेल. एवढा आनंदात शांततेमध्ये हा माहोल आहे ना, सगळे एन्जॉय करतात. कसं आहे माहिती का, काही जर झालं ना तर नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही किती पण चांगलं काम करा, किती पण चांगलं काम करा, कोणीतरी गालबोट लावणार असतं. आमच्याच रामपूरमध्ये ना आमच्या रामनवमीसाठी कोणतरी गालबोट लावायचा प्रयत्न केला होता. तर काय होतं माहिती का, इथं 13 रामनवमी होणार आहे, खूप अनसेफ वातावरण असणार आहे, काय गर्दीच नसणार आहे, काय ते रामनवमी. इथं एकदा दाखवा बरं, एकदा गर्दी दाखवा, गर्दी एकदा दाखवा, एकदा गर्दी. इथं म्हणजे उभं राहायला जागा नाही, उभं राहायला. आज तरी मी उगीच आता या माझ्या मित्रांना साईडला उभं करून जरा थोडीफार बाहेर जागा गेलेली. तर एवढंच तुम्हाला वाटतं की यांची जत्रा आहे, काही पण बोलत असतं. आपण काय करू, आपण डायरेक्ट पब्लिकच विचारू ना, काय वाटतं? चला मग एखाद्या पब्लिकला विचारू आपण. तर आपल्यासोबत श्रीरामपूरच्या रणरागिणी आहेत, तर आपण त्यांनाच विचारूयात की आपल्या श्रीरामपूरची रामनवमी त्यांना कशी वाटते. तसं बघायला गेलं तर श्रीरामपूर मधली रामनवमी ही खरंच खूप चांगली गेली आणि आधीपेक्षा आत्ताचं इथलं वातावरण जे आहे ते खरंच खूप छान वाटतंय आणि इथे एकदम असं कम्फर्टेबल फील होतंय. तुम्ही काय सांगता? सो 2 वर्ष आधीची जी कंडिशन होती श्रीरामपूरमध्ये की मुलींना अजिबात सेफ फील होत नव्हतं. मुली येताना त्यांच्या घरच्यांनी तर त्यांना पाठवलं, तर मग त्यांना भरपूर काळजी वाटायची की मुली आपल्या चालल्या आहेत तर सेफ आहेत का नाही. पण आता भरपूर चांगलं वातावरण झालेलं आहे, मुलींसाठी सेफही आहे. शिवाय इथं पोलिसांचं नियोजन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने. थँक्यू. तर धन्यवाद ताई. पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की हे जे तुम्ही सगळं बोलताय हे सगळं तुम्हाला इथं सेफ फील होतंय, हे फक्त आमच्या एकाच संघामुळं, तो फक्त राष्ट्रीय श्रीराम संघ. तर त्या संघामुळं इथं सगळीकडे एकदम नियोजनदार कार्यक्रम इथं राबवला गेलेला आहे. त्यामुळे इथं कुठलंही कोणालाही अनसेफ फील होणार नाही, इथं कोणताही राडा गोंधळ होणार नाही. जसं की तुम्हाला म्हटलं की काही लोकांनी अफवा पसरवल्या, काही लोकांनी गालबोट लावायचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी हे उत्तर बघा. मी आत्ताच एक बाईट घेतली, तर आम्ही आता सहज चाललो होतो पुढं. तर ही फॅमिली तुम्ही बघताय ते स्वतःहून आली. आता हे सगळे जे आहेत हे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आले आपल्या रामनवमीसाठी. ते दादा स्वतःहून म्हणले की नाही आम्ही बोलणार आहे, कारण की हे स्वतःहून बोलणं ही सुद्धा एक खूप मोठी पावती आहे आपल्यासाठी. तर आपण त्यांना विचारूयात की त्यांना कसं वाटतंय. आता तुम्ही हे सगळं रामनवमी वगैरे सगळं एकदम छान नियोजन बघताय, त्याबद्दल तुम्ही काय सांगा, तुमचं काय मत राहील. छान नियोजन केलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा. तिथे सारे पब्लिक छान आहे, लोकांचं नियोजन चांगलं केलेलं आहे. धन्यवाद. आता आपण काकांचं ऐकलं, ताईंचं पण ऐकू की त्यांना त्यांच्या नजरेतून ही रामनवमी कशी वाटते. हे सगळं तुम्ही नियोजन बघताय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. नियोजन खूप छान आहे, मागच्या वर्षीपेक्षा तर खूपच छान नियोजन आहे आणि सेफ फील होत आहे लेडीज साठी पण. म्हणजे ही एक पावती आहे की मागच्या वर्षी सुद्धा यांनीच नियोजन केलं होतं आणि यावर्षी सुद्धा यांनीच केलेलं आहे. पण याचा अर्थ काय माहिती का, मागच्या वर्षी आणि या वर्षी अजून चांगला फरक इथं आपल्याला जाणवतोय. म्हणजे ही सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी पावती आहे. आपले श्रीरामपूरचे युवा उद्योजक आहेत, मी स्वतःहून त्यांना ओळखतो. यांचं एक चांगलं शॉप आहे श्रीरामपूरमध्ये नामांकित. तर त्यांना पण विचारा की त्यांना कसं वाटतं या रामनवमीमध्ये. नमस्कार मित्रांनो, मागच्या वर्षी सागर भाऊ यांनी खूप उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं आणि ह्याही वर्षी खूप उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की महिलांसाठी पण बाउन्सर्स ठेवलेले आहेत, म्हणजे इथं सगळे फॅमिली आहेत. गर्दीच गर्दी, एवढी गर्दी आहे ना तर चालणं सुद्धा मुश्किल झालं. अरे गर्दीच नाहीये, अरे गर्दी आहे, चालताय ना गर्दीच नाही रे. खरंच ते त्यात बसायला घाबरतात, त्यांच्यासाठी हे पण आहे बरं का.
म्हणजे आपल्या लहान पोरं तुम्ही घेऊन येऊ शकता इथं. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, त्यामुळे तुम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करावं लागेल. आपल्या सोबत असलेले लहान मुलं शिकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. रामनवमीत नुसते पाळणे जोकरच नाहीयेत, तर पोलीस सुद्धा त्यांचं काम एकदम व्यवस्थित करतायत. आणि सगळ्यासोबतच आपल्या मराठी उद्योजकांचं, आपल्या मराठी व्यावसायिकांचं तेवढंच इथं भान ठेवलेलं आहे. प्रत्येक जण इथं आपला आपला व्यवसाय मांडून बसलेला आहे, प्रत्येक जण. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय, तर प्रत्येक जण इथं मराठी आहे. तर दादाने विचारलं की दादा, तुम्हाला हे सगळं नियोजन जे आहे ते कसं वाटतंय? एकदम भारी आणि इथून मागच्या पेक्षा चांगलं एकदम उत्कृष्ट पद्धतीचं केलेलं नियोजन आहे यावेळेचं रामनवमीचं. काही लोकांचा असा प्रश्न होता की इथं गोंधळ होणार आहे, गडबड होणार आहे, गर्दी नसणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या स्टॉलसाठी? या एकदम शिस्तबद्ध जत्रा भरलेली आहे. एकदम हिंदुमय वातावरणात सेक्युलरपणा सोडून हिंदुमय वातावरणामध्ये रामनवमी उत्सव साजरी होतोय. आणि इथं कुठल्याही प्रकारचं भांडण नाही, काही नाही. सज्जन आणि सभ्य लोक आलेले यात्रेमध्ये, त्यामुळे भांडण तंटाचा विषयच नाही. आणि इथं बाउन्सर वगैरे चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे, त्यामुळे तर अजूनच उत्तम आहे. आता आपल्या सोबत तुम्ही सगळ्यांना सगळे ओळखतात. आता श्रीरामपूर काय पूर्ण महाराष्ट्र ओळखतात, कारण की एकदम कलाकार व्यक्तिमत्व सगळे आहेत. पण या व्यतिरिक्त तर हे सगळे जे आहेत ते आपल्या श्रीरामपूरचे धर्मरक्षक आहेत. तर आता एक आहे, आम्ही सगळेजण आपले आकाश भैया बेग, सागर भैया बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कामं करत असतो. पण आज जे आम्हाला इथं एवढं सगळं चांगलं बघून एवढं मला आत्मिक समाधान जे भेटलेलं आहे ते म्हणजे काही आवडच आहे. आता आपण सगळ्यांना विचारलं, आता आपण आपल्याच लोकांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा आपले अर्जुन दादा तिरुपती. 2 वर्ष अगोदर जी परिस्थिती होती, म्हणजे महिला सुरक्षित नव्हत्या. म्हणजे महिला असं लीडर पण हिंडू शकत नव्हत्या, मुली असं महिला असं, कारण त्यांना भीती वाटायची किंवा नाही का छेडछाड गोष्टी म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा. पोलीस प्रशासन होतं, पोलीस लोक होते, पण तेवढे नजर ठेवू शकत नव्हते. तर यांनी यावेळेस 2 वर्षापासून आम्ही असं बघतोय की जे बॉडीगार्ड आपण म्हणतो, वैयक्तिक खर्चावरून आणलेले बॉडीगार्ड प्रत्येक पाळण्यापाशी ठेवलेले. गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पण दोन्ही वर्षी रामनवमीचं नियोजन राष्ट्रीय श्रीराम संघाकडे असतं, म्हणजे आपले सागर भैया बेग यांच्याकडे. दरवर्षीचं नियोजन त्यांनी अतिउत्तम, म्हणजे इथं सगळे जेवढे आता public आहे, त्यांच्या सेफ्टीसाठी पण असतात, जसे बाउन्सर आहेत, आपले प्रशासन असेल, सगळ्यांना इथे. आणि मेन म्हणजे पर पाळलेला 100 रुपये तिकीट असून तुम्ही गर्दी बघू शकता. एवढी गर्दी आणि आतापासून झालेली आहे. आणि या लोक जेव्हा फिरतात इथं खायचे पण स्टॉल आहे, त्या खाण्याच्या स्टॉल मध्ये धूळ बीळ वगैरे जाऊ नये, खाली आपण मॅट लावलेले म्हणजे सगळ्यांनी. आणि दरवर्षी एकदम नियोजन, मागच्या वर्षी पण बघितलं त्यावेळेस नियोजन खूप सुंदर होतं आणि यावेळेस पण एकदम नियोजन एकच म्हणायचंय, श्रीरामपूरचा मान म्हणजे ही रामनवमीची जत्रा आहे. त्याला गालबोट लावायचं काम बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण ते आपली श्रीरामपूरची जनता आणि राष्ट्रीय श्रीराम संघ होऊ देणार नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. तर आता आपली श्रीरामपूरची रामनवमी दाखवली तेवढी कमी आहे. आता आपण फक्त आणि फक्त 33 राऊंड बघितले, अजून मेन रोड आहे, छत्रपती शिवाजी महाराज रोड आहे. तर एवढा वेळ आता सध्या आपल्याकडे नाहीये, पण याच्या पुढचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक श्रीरामपूरकरांपर्यंत गेला पाहिजेच. पण महाराष्ट्रात पूर्णपणे व्हिडिओ हा व्हायरल झालाच पाहिजे. आणि तुम्ही चांगलं पण शेअर करा, फक्त गालबोट लावायचं काम करू नका. आणि आपल्या धर्मासाठी, आपल्या देव देश धर्माच्या कार्यासाठी तुम्ही प्रत्येक युवा हा पुढे यायला पाहिजे. आणि आता हा पुढे येताना दिसतोय, त्यामुळं आम्ही आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि आपण भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की पाठवा बरं का. जय श्रीराम.